संत परंपरेमध्ये याती कुळाचा विचार केला जात नाही, चोखोबार आहे बरं का. महार समाजामध्ये जन्म होता चोखोबारायांचा, परंतु आमच्या जगाचा मालक चोखोबाराच्या ताटामध्ये जाऊन जेवत होता बरं का. एक दिवशीचा प्रसंग आहे, लक्ष देऊन ऐका. चोखोबार आहे, चोखा मेळा बंका जातीचे महार, त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी. चोखोबार आहे म्हणजे महार समाजामध्ये चोखोबाराचा जन्म होता. रोज उठावं, गळ्यामध्ये विणा घ्यावा, हातामध्ये चिपळ्या घ्याव्यात आणि पंढरपुरामध्ये विठुरायाच्या दरबारात महाद्वारामध्ये जाऊन भजन करावं माझ्या चोखोबारानं. एक दिवशीचा प्रसंग आहे. बडवे मंडळी बोलतात, चोख्या नीच कुळामध्ये तुझा जन्म आहे, इथून पुढे तू महाद्वारात भजन करायचं नाही. कोण म्हणतंय? बडवे मंडळी म्हणतात भजन करायचं नाही. चोखोबारा म्हणतात काही अडचण नाही. आमच्या संतांचं जीवन असं होतं महाराज, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठाव नाही उरला. प्रत्येक वस्तूमध्ये परमात्मा संत पाहत होते. चोखोबारा म्हटलं काही अडचण नाही, मी माझं भजन उद्यापासून दुसरीकडे करेल. चोखोबारायानं शेवटचा नमस्कार पांडुरंगाला केला. विठुराया, हे पांडुरंग परमात्मा, उद्यापासून तुझ्या महाद्वारामध्ये मला येण्याकरता तुझ्या पुजाऱ्यांनी बंदी घातली, उद्यापासून मी महाद्वारामध्ये येणार नाही. देवाला नमस्कार केला. चोखोबारा निघून गेले. वाळवंटामध्ये चंद्रभागेच्या तीरावरती एका आंब्याच्या झाडाखाली छोटीशी झोपडी केली आणि त्या झोपडीमध्ये चोखोबारा भजन करू लागले. चोखोबाऱ्याचं भजन चालू झालं. दुपारची वेळ झाली रे झाली. मधुकरीची झोळी हातामध्ये घ्यावी, पंढरपुरामध्ये जावं आणि 10-5 घरची मधुकरी गोळा करून आणावी आणि आपल्या झोपडीमध्ये येऊन पत्नी आणि मुलगा तिघजण मधुकरी खायचे. एक दिवशीचा प्रसंग गणेश महाराज. काय वाटलं विटेवरल्या परमात्म्याला काय माहिती. मधुकरी आणली. चोखोबाऱ्यानं मधुकरी 10-20 घरची मधुकरी मागून आणली. झोपडीमध्ये मधुकरीची झोळी सोडली. जेवायला बसणार तेवढ्यामध्ये काय वाटलं कोण जाणे, विटेवरला परमात्मा विचार करतोय, आज चोखोबारायाच्या ताटात जाऊन जेवायचं, चोखोबारायाच्या बरोबर जेवण करायचं. विटेवरला परमात्मा आला, चोखोबारायाच्या झोपडी समोर आला. चोखोबारायाला हाक मारली, चोख्या दार उघड. चोखोबारायानं दार उघडलं. काय रे देवा, या गरीबाच्या झोपडीवरती आलास? आलोय बघ चोख्या तुला भेटण्याकरता. 4 दिवस झाले तू महाद्वारामध्ये आलास नाही, मला करमत नाही बघ. देवाला भक्ताशिवाय करमत नाही महाराज बरं का. देवाला भक्ताशिवाय करमत नाही. परमात्मा बोलतोय, चोख्या करमत नव्हतं, आलो तुझ्या भेटीला. जेवायला बसलास काय? कोण म्हणतंय? देव. जेवायला बसला? हो देवा जेवायला बसलोय, मला सुद्धा तुझ्या ताटामध्ये जेवायचंय. कोण म्हणतंय? देव. सोपी गोष्ट नाही, ऐकायला सोपं वाटतंय. विचार करा प्रसंगाचा काय प्रसंग असेल. जगाचा मालक बोलतोय, देवा तुझ्या चोख्या मला तुझ्या ताटामध्ये जेवायचंय. चोखोबारा बोलतात, देवा 56 प्रकारचे भोग तुला विटेवरती भोगण्याकरता मिळतात, काय या गरीबाची भाकरी चटणी भाकरी खातोय, शिळे तुकडे आहेत देवा नको. परमात्मा ऐकायला तयार नाही. अरे देवा, एक त्याला भजन तुझ्या महाद्वारात करू दिलं जात नाही. तुला जर माझ्या ताटात जेवताना बडवे मंडळींनी पाहिलं, मला जिवंत ठेवत नाहीत बघ, नको देवा नको देवा नको देवा. देव ऐकायला तयार नाही. देव ऐकायला तयार नाही. चोखोबारायांचा नाविलाज झाला. चोखोबाऱ्याचा नाविलाज झाला. जगाचा मालक चोखोबाऱ्याच्या ताटामध्ये जेवणाकरता बसला बरं का. जगाचा मालक चोखोबाऱ्याच्या ताटामध्ये जेवणाकरता बसला. घडू नये तेच घडलं. काही बडवे मंडळींनी चोखोबाऱ्याच्या ताटात जेवणारा देव पाहिला आणि पंढरपुरामध्ये दौंडी पिटवली. म्हणती या चोख्याने देव बाटविला, बैल जुंपायाला जिवे मारा. पंढरपुरामध्ये दौंडी पिटवली. देवाला जिवंत ठेवायचं नाही यानं, चोख्याला जिवंत ठेवायचं नाही यानं देव बाटवला. बडवे मंडळींनी चोखोबारायला धरलं. ओढत 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 महाद्वारामध्ये नेलं. जुन्या काळामध्ये शिक्षा दिली जायची. एक तर सुळावरती दिलं जायचं, नाही तर बैलाच्या पाठ्यामागे हात पाय बांधून बैल हुसकून दिले जायची, ही परंपरा होती. 2 खिलारी बैल आणले. एका कासऱ्यानं चोखोबाराचे पाय बांधले
आणि एका कासऱ्यानं चोखोबरायाचे हात बांधले. महाराज महाद्वारामध्ये गर्दी कशाची आहे बुवा? चोखोबरायाचा 5 वर्षाचा मुलगा होता, नाव त्याचं कर्ममेळा. पाहतो तर आपल्या बापाला बैलाच्या पाठीमागे बांधलेला आहे. 5 वर्षाचा कर्ममेळा धावत 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 चंद्रभागेच्या तीरावरती गेला आणि आईला बोलतो, आई ग, तुला जर माझ्या बाबाला जिवंत पाहायचं असेल लवकर महाद्वारामध्ये चाल. फाटक्या लुगड्यामधल्या सोयराबाई धावत 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 महाद्वारामध्ये आल्या. पाहतात तर काय, आपल्या पतिराजाला बैलाच्या पाठीमागे बांधून मारण्याचा बेत पुजाऱ्यांनी बडवे मंडळींनी आखलेला दिसतोय. सोयराबाईनं भांडायला सुरुवात केली महाराज. बरं का माऊली, सोयराबाईनं भांडायला सुरुवात केली. सोयराबाई कोणाला भांडली हो? सासूला. अय सोयराबाई, आजच्या सोयराबाई कोणाला भांडत यात? होय, नवऱ्याला नाही भांडत कोणी आता. नवरा गप म्हणला का गप बसतो, उठ म्हणला का उठतो, आणि डबल दिली का सुटतो. सोयराबाईनं भांडायला सुरुवात केली महाराज. कुणाला? बडवे मंडळीला नाही, नवऱ्याला नाही, जगाच्या मालकाला भांडायला सुरुवात केली. अरे देवा, 18 विश्व दारिद्र्य माझ्या कुटुंबावरती दिलंस. कसं बस माझा नवरा 10-5 घरची मधुकरी मागून आणत होता, आमचा उदरनिर्वाह भरण पोषण करत होता. देवा, ते सुद्धा तुला पाहवलं नाही. काल माझ्या गरीबाच्या झोपडीवरती आलास, माझ्या नवऱ्याच्या ताटामध्ये जेवलास. देवा, काल तुला भाकर खाऊ घातली, काल तुला भाकर खाऊ घातली, याचा हा उपकार फेडतोस काय? कोण बोलतंय? सोयराबाई बोलतात. सोयराबाईचं मनोगत संत श्रेष्ठ नामदेवरायांनी अभंगामध्ये लिहून ठेवले. सोयराबाई देवाला बोलतात, देवा, पाळिले पोसिले त्याचा हा उपकार, पाळिले पोसिले त्याचा हा उपकार, दुबळीचा भ्रतार मारू पाहसी. माझ्या नवऱ्याला मारायला निघालास काय? बडवे मंडळींनी सोयराबाईला बाजूला केलं. एक चाबूक हातामध्ये घेतला बडवे मंडळींनी, एक चाबूक हाणला. 4 किलोमीटर जाऊन थांबणारी बैल शेकडो फटके बैलाच्या पाठीवरती टाकले. बैल जागचे हलायला तयार नाहीत. का हलत नव्हते गड्या? चमत्कार झाला होता रे दादा. जगाचा मालक विटेवरनं खाली उतरला होता, 2 बैलाच्या समोर उभा राहिला होता. 2 बैलाच्या 2 वेशणी आमच्या परमात्म्यानं हातामध्ये धरल्या होत्या. परमात्मा दिसत होता बडवे मंडळीला, परमात्मा दिसत होता माझ्या चोखोबरायाला, परमात्मा दिसत होता माझ्या सोयराबाईंना. आणि काय भाग्य आहे गड्या त्या कर्ममेळ्याचं. संत श्रेष्ठ नामदेवरायाच्या नंतर या महाराष्ट्र भूमीमध्ये जगाच्या मालकानं वयाच्या 5व्या वर्षी दर्शन दिलं. आमच्या 5 वर्षाच्या कर्ममेळ्याला देव दिसत होता. कर्ममेळ्याला मला बोलायचा भाव एवढा आहे, आमच्या वारकरी संप्रदायानं याती कुळाचा कधी विचार केला नाही. विठाला विठाला आपणा सारखे करीती याती कुळ नाही चित्ती. याती कुळाचा विचार केला नाही. महाराज, आपल्याला मिळालेली गोष्ट दुसऱ्याला देण्याकरता माणसाच्या अंतःकरणात दया असावी लागते. ती दया संत महापुरुषाकडे आहे का? अभंगाचं 3रं अभंगाच्या 3ऱ्या चरणात महाराज म्हणतात, दया अंतरात वसे तुझा भाव तेथे नसे. संतांच्या अंतःकरणामध्ये दया असते, दया. बरं का? आणि तुझा भाव संत महापुरुषांनी जीवनामध्ये कधी पाहिलाच नाही बा. का पाहिला? संतांनी तुझा भाव केला? तुझा भाव केला नाही महाराज.
भगवान बाबा वंजारी समाजाचे होते. गादीवरती कोणाला बसवलं? भीमसिंह महाराजांना. बरोबर आहे. भीमसिंह महाराज राजपूत समाजाचे होते. याती कुळाचा विचार केला का? नाही केला. भीमसिंह महाराज गेले गादीवरती. भीमसिंह महाराजांनी शास्त्री महाराजांना बसवलं. वारकरी संप्रदायानं कधी याती कुळाचा विचार केला नाही. आणि संत महापुरुषांनी आयुष्यभर या देहामध्ये चेतना असेपर्यंत वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्याचं कार्य केलं. दया अंतरात वसे. किती दया होती संत महापुरुषाकडे सांगू तुम्हाला, बरं का. कधी ऐकला असेल नसेल, शेवटचा प्रसंग सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. लक्ष देऊन ऐका. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या जीवनामधला एक प्रसंग आठवला. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या जीवनामधला एक प्रसंग आठवला. लक्ष देऊन ऐका. वयाच्या 60 वर्षापर्यंत नामदेवरायांनी महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार केला. किती वर्षापर्यंत? वयाच्या 60व्या वर्षापर्यंत 60 ओलांडली आणि नामदेव महाराज वारकरी संप्रदायाचा प्रचार करण्याकरता निघाले. कुठं? पंजाब प्रांतामध्ये. बरं का. पंजाबपर्यंत वारकरी संप्रदायाचा भगवी पताका फडकत फडकत नामदेव महाराज पंजाबमध्ये गेले. पंजाबमध्ये गेले महाराज. बरं का. नामदेवराचं जीवनचरित्र वाचा, लक्षामध्ये येईल. अमृतसर पासून 40 किलोमीटर अंतरावरती, अमृतसर पासून 40 किलोमीटर अंतरावरती गणेश महाराज. बरं का. त्या गुमान शहराच्या जवळ एक भूतवीन नावाचं गाव आहे. भूतवीन. काय नाव त्या गावाचं? भूतवीन नावाचं गाव आहे. नामदेव महाराज प्रचार करत करत त्या गावामध्ये मुक्काम पडला. त्या गावामध्ये एक भव्य दिव्य रामाचं मंदिर होतं. त्या रामाच्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांनी मुक्काम केला. त्या मंदिराची पूजा करण्याकरता एक मातोश्री राहत होत्या. त्या मातोश्रीचं नाव होतं अडोली माता संभाजी महाराज. अडोली माता. त्यांचे पती मरण पावलेले होते. एक 5 वर्षाचा मुलगा होता. माय लेकरं देवाची पूजा करायचे आणि त्या मठामध्ये राहायचे. नामदेव महाराज गेले. नामदेव महाराजांची विचारपूस करण्यात आली. कुठून आलात बाबाजी? नामदेव महाराजांनी पूर्ण वृत्तांत सांगितला. नामदेव महाराज त्या मंदिरामध्ये, रामाच्या मंदिरामध्ये इतके रममाण झाले. 14 दिवस नामदेव महाराजांनी त्या मंदिरात मुक्काम केला. किती दिवस? 14 दिवस. रोज त्या अडोली मातेनं स्वयंपाक करावा, नामदेव महाराजांना जेव घालावं. स्वयंपाक झाला रे झाला तयार. नामदेव महाराज जेवायला बसले. त्या मातेचा 5 वर्षाचा मुलगा नामदेव महाराजांच्या पंक्तीला येऊन बसायचा. दोघं जेवण करायचे, झोपायचे. 14 दिवसाचा मुक्काम झाला. 14व्या दिवशी नामदेव महाराज म्हणतात, अडोली माता, 14 दिवस तुम्ही आमची खूप सेवा केली. उद्या आम्ही धर्माचा प्रचार करण्याकरता दुसरीकडे जाणार आहोत. आजचा तुमच्या मठामधला शेवटचा मुक्काम आहे. अडोली मातेनं विचारलं, हो बाबा जा तुम्ही, काही अडचण नाही. अडोली मातेनं मनामध्ये ठरवलं, नामदेव महाराज उद्या आपला मठ, आपला आश्रम सोडून जाणार आहेत. यांना काहीतरी गोडधोड जेवण केलं पाहिजे. अडोली मातेनं ठरवलं, उद्या नामदेव महाराजांना पुरणपोळीचं जेवण बनवायचं. झोपत असताना ठरवलं, पुरणपोळीचा स्वयंपाक नामदेवरायांना जेवण्याकरता करायचा. नामदेव महाराज झोपले, अडोली माता झोपल्या. त्या मातेचा 5 वर्षाचा मुलगाही झोपला. घडू नये तो प्रकार घडला. एक विषारी सापानं त्या कुटियामध्ये, त्या घरामध्ये प्रवेश केला. 5 वर्षाच्या मुलाला त्या सापानं चावा घेतला. 5 वर्षाचं लेकरू मरण पावलं. बरं का. सकाळी अडोली माता उठली. नामदेव महाराज झोपलेले आहेत. मुलाला स्नानाकरता उठवण्याकरता गेली. पाहते तर मुलगा उठत नाही. बाळा 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 मोठमोठ्यानं हाक मारली. बाळ निश्चित पडलेलं होतं. का? बाळाला साप चावला होता. बाळ मरण पावलं होतं. अडोली मातेला फार दुःख झालं. परंतु काय करावं? नामदेवरायांना गोड जेवण बनवायचंय, शेवटचा निरोप द्यायचा आहे. काय माता होती महाराज. अडोली मातेने विचार नाही केला, माझा मुलगा मरण पावलाय, नामदेव महाराजांनी जेवायला गोडधोड कसं बनवू. अडोली मातेनं तेच लेकरू घेतलं. एका पांढऱ्या वस्त्रामध्ये झाकून एका खोलीमध्ये, अंधाऱ्या खोलीमध्ये नेऊन ठेवून दिलं. पुरण शिजायला टाकलं, भात शिजायला टाकला. पुरणपोळीचा स्वयंपाक तयार झाला. सकाळचे 8, 8:30, 9 वाजलेले आहेत. नामदेव महाराजांना आवाज दिला, बाबाजी स्वयंपाक तयार आहे, जेवणाकरता चला. नामदेव महाराजांना बसण्याकरता पाठ टाकला.
रांगोळी काढल्या, उदबत्ती लावली. नामदेव महाराजांना जेवणाकरता ताट समोर मांडलं. ताट समोर मांडलं. नामदेव महाराज बोलतात, माताजी 14 दिवस मी तुमच्या मुलाच्या बरोबर जेवण केलंय, तुमच्या मुलाला हाक मारा, शेवटचं जेवण मला तुमच्या मुलाच्या बरोबर करायचंय. नामदेव महाराज म्हटले, हाक मारा. आडोली माता चिंतातूर झाली. आता काय केलं पाहिजे गड्या या प्रसंगाला? साधू आहेत, नाविलाजानं आडोली माता खोटं बोलल्या. आडोली माता बोलते, बाबाजी मुलगा बाहेर खेळण्याकरता गेलाय. नामदेव महाराज म्हटले, माताजी मुलगा आल्याशिवाय मी जेवण करणार नाही. नाविलाज झाला. आई ते आई असते रे दादा. आई मुलावरती प्रेम किती करते फक्त त्या आईला माहीत आहे गड्या. आईचं प्रेम एवढं फार प्रेम आई मुलावरती करते. आईचा हुंदका दाटला. घडलेला प्रसंग नाविलाजानं नामदेव महाराजांना सांगावं लागला. नामदेव महाराज, रात्री तुम्ही झोपलात, मी झोपले. रात्री कधी साप घरामध्ये घुसला आणि मुलाला चावला माहिती नाही. माझा एकुलता एक मुलगा मरण पावलाय. हे शब्द नामदेव महाराजांच्या कानावरती पडले. नामदेव महाराज बोलतात, आडोली माता असं नाही होऊ शकत बघा. अरे ज्या दिवशी या महाराष्ट्राचा इतिहास, संत मांदियाळीचा इतिहास लिहिण्याकरता घेतला जाईल, इतिहासामध्ये नोंद केली जाईल. नामदेव महाराज नावाचे संत होते, पंजाबमध्ये गेले होते. भूतवीन नावाच्या गावात अडोली मातेच्या घरी 14 दिवस मुक्काम केला. 15व्या दिवशी जाण्याकरता निघाले. शेवटच्या दिवशी एका सापानं त्या मुलाला चावा घेतला. अशी घटना लिहिली जाईल. मला हे दूषण आहे. अडोली माता, कुठे आहे तुमचा मुलगा, कुठे आहे तुमचा मुलगा? नामदेव महाराज उठले ताटावरनं, चालत चालत मुलाच्या जवळ गेले. तोंडावरलं वस्त्र बाजूला केलं, तोंडावरलं वस्त्र बाजूला केलं. अरे एखाद्या झोपलेल्या मुलाला जसं हाक मारावी तशी हाक नामदेव महाराजांनी त्या मुलाला हाक मारली. नामदेव महाराज म्हटले, त्या मुलाचं नाव काय होतं कोण जाणे पहिलं? नामदेव महाराजांनी त्या मुलाला हाक मारली, बाबा बोहरदास. नामदेव महाराजांनी हाक मारली, बाबा बोहरदास उठा. भगत नामदेव तुम्हाला उठवण्याकरता आलाय, झोपेतून उठावं. तसं ते लेकरू उठलं आणि नामदेव महाराजांच्या चरणावरती नतमस्तक झालं. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. नामदेव महाराजांना दंडवत घातला. घडलेला प्रसंग आईनं मुलाला सांगितला. घडलेला प्रसंग आईनं मुलाला सांगितला. जेवण वगैरे झालं. काय आई होती गड्या बरं का. आईला लेकरू कधीतरी सुटलं पाहिजे बघा. शिक्षणाकरता का होईना आईनं लेकराचा थोडा त्याग केला पाहिजे. काय आडोली माता होती. बाळा तू मरण पावला होतास रे राजा, तू मरण पावला होतास. तुला इथून पुढचं जे आयुष्य मिळालंय हे संत नामदेव महाराजांच्यामुळे मिळालंय. इथून पुढे तू जीवन जगायचं नामदेव महाराजांच्या संगतीत. इथून पुढे तुला या माझ्या घरामध्ये राहण्याचा अधिकार नाही. ते मुलगा सुद्धा त्याच तुला मोलाचा होता. त्याच दिवशी शेवटचं जीवन आईच्या हातचं त्या घरामध्ये केलं आणि नामदेवरायाच्या बरोबर तो मुलगा सुद्धा घर, तो मठ, राम मंदिर सोडलं आणि नामदेव महाराजांच्या बरोबर फिरू लागला. पुढे नामदेव महाराजांनी शीख धर्माचा गुरुग्रंथ साहिबा नावाचा ग्रंथ लिहिण्याकरता घेतला. शीख धर्माचा गुरुग्रंथ साहिबा नावाचा ग्रंथ लिहिण्याकरता घेतला. नामदेव महाराजांनी पद म्हणावीत, नामदेव महाराजांनी पद म्हणावीत आणि त्या बाबा बोहरदास महाराजांनी लिहून काढावीत. आजही तुम्ही नांदेडला जर गेले, अनेक गुरुद्वारा आहेत. प्रत्येक गुरुद्वारामध्ये, प्रत्येक शीख धर्माच्या घरामध्ये आमच्या नामदेव महाराजांनी लिहिलेला गुरुग्रंथ साहिबा ग्रंथ आजही त्यांचा धर्मग्रंथ म्हणून स्वीकारला. आजही त्याचं पठण चालू आहे. मला बोलायचा भाव एवढा आहे, काय दया होती गड्या नामदेवरायाची. त्यांच्या संगतीमध्ये तो मुलगा आला. बाबा बोहरदास नाव नामदेवरायांनी त्या मुलाला दिलं आणि पुढे गुमान शहरामध्ये नामदेवरायांनी समाधी घेतली. नामदेवरायाचं पूर्ण उत्तर कार्य त्या मुलानं केलं आणि नामदेवराय गेल्याच्या नंतर, नामदेवरायसुद्धा गेल्याच्या नंतर त्या बाबा बोहरदास महाराजांनी आपल्या हिंदू धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं कार्य त्या गुमान गावामध्ये पंजाब प्रांतामध्ये केलं. बुवा विठाला विठाला दया अंतरात वसे, तुझा भाव ते नसे. तुझा भाव संताच्या ठिकाणी नाही. आणि या मृत्यू लोकामध्ये उदारामध्ये उदार जर कोण असतील, संत उदार उदार भरले अनंत भांडार. बरं का, या मृत्यू लोकामध्ये उदारामध्ये उदार जर कोण असतील तर माझे संत आहेत. उदारपणे उदार